नवनाथ भक्तिसार अध्याय 37। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंकजाक्षादि पुरुषा सर्व साक्षा व्यक्त व्यक्त सर्व परीक्षा महादक्षा रमावरा। मागील अध्यायी कथन करविले वटसिद्ध नागनाथाचा जन्म उपरी सिद्ध कळा पाहून कोल्हापुरी पातला। तेथे राहुनी लक्ष्मीला आता पुजारी करून हस्तगत सर्व सामग्री ओवरीत नेऊन दाविली। दावोनी म्हणे पुजाऱ्याशी, सबळ पडल्या कणकराशी तरी ह्या सरतील ज्या दिवशी तवर संत पर्ण येऊ जावे तरी अनन्यवर्ण काहीच न धरू नये भिन्न सकाळा लागी करुणे पक्वान पंक्ती ते वाढावे। गावा माझे सकाळा कारणे पेटून द्यावा पाकी आग्न द्विवेळा त्रिवेळा घालून भोजन तुष्ट करावे सकाळा ते। शेठ सावकार राजा रंक सकाळाशी आणून ओपावा पाक अत्याधिक बोधेव लोक तुष्ट करावे सर्वाशी। असे सांगून पुजाऱ्या ते शीघ्र कामठी अनवित कार्ययोगी उपरिमत सकामकामी योजिले। उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून पाक लागी सज्ज करून सर्व काम चालविले। मग शिष्ट गृहे धाडून तयार दिलेले आमंत्रण इकडे पाक निर्माण करावया लाविले। आणि ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दोंडी ग्रामी पिठून सर्व सामग्री सज्ज करून काम चालिले। शैव श्रावण अनिक ब्राह्मण भेद 84 देशामान देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती। पंच द्रविडी देश मूलथानी मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी हुसैनी षोड मिळवणे देश जाती मिळाल्या। असो वेदावेद अन्य जाती षडस मार्गानी पाकविती खाजा करांच्या खचूर चालती। श्रीबुंद कचरीती पुरी पोळी क्षिप्रा बहुत चमचमीत भाज्या वरण भात पंचमधू त्यात परवृत इच्छे सामान मिळवले। असो पाक निषिद्ध करून चालते पंक्ती शिविती अन्न पुन्हा क्षुधा लागल्या परतून येऊन अन्न सेविती। प्रथम पाक जात जाती तेथे नशे काही आवृत्ती किती वाढून वासी नेती भोजन करून मनमाने। कोणी कोरड्याची उपटून नेती अन्न नेऊन वरती आपले सदन मग जिकडे तिकडे सिद्धान्न सर्व झाले गावात। राव रंक कुटुंबासहित अन्न सेवून होती तृप्त मग वन्नी तुका दीपानिमित्त गृहगृही मिरवला। असो यावरी एक मास ग्रामसेवक सिद्ध अन्नस यावर कथा त्रिसुतास कैशी वर्तली ती ऐका। प्रथम देणे भिक्षेकारण गावात संचर यात्रीनंदन खुशीत रूपे विरूपमान भिक्षा मागे गृहगृही। तेव्हा ते घरोघरीचे जन म्हणते गावात प्रयोजन होते ते आम्हाने कुटुंबावधी भोजना। तरी तू सत्वर गती जाऊन खरी का आपली भुक्ती व्यक्त शीन कासया प्रती वाईट कदा न इच्छुनी। उत्तम पाकान टाकून व्यर्थ का मिरोशी दारिद्र्यवान कामधेनु कसे अनन कांडन खोंडा का बक्षावा। तरी कल्पद्रू वैसल्या ठाईचे समान पदार्थ देई मग शेनावे धावणी बाई मिळवया भुक्तीने। परे असता गृहाला गुण मग चाकरी कसा करावी हेमा कारण। रोगे तोडता पियुषपान मग वल्लवी कसया इच्छावे। तेवी तो प्रकरण करशी ते सोडून सुधारसांना ते कदांना करिता या गावात हिंडतोशी मतिमंदा।
तो ये परी असो आम्ही ग्रास भोजन जातो आम्ही कुटुंबे सहित पाक करावा खावणे अर्थेस तुझ लागी हो बया ऐसे घरगुरी भाषेने होता दत्तात्रय कारणे मग मनात म्हणे प्रयोजन जाऊन पाहून दृष्टी ऐसे योजने स्वच्छतात तेथे पातळा तपोनाथ उभा राहून पाकशाळेत पाक लक्षात आणि तसे तव तो महाराज योग्य कारण ते कथा ओळखीला सिद्धांना थोडे करिता नगा समान होया पर न पचविता एक पोळी पडताची लागली परिसहस्रची वाढीली आयशी चिन्हे ओळखिली सिद्ध कळा महाराजे मग ते तिच्या जना लागून पुजत हे प्रयोजन एवढे कोण करीत हिरोमंती महासमर्थ वट सिद्ध नागनाथ करीतो की ऐसे ऐकून त्रिसुत कोण जाणीला स्वच्छतात किम्या मुलांशी सिद्ध पदार्थ काशी क्षेत्रीय पिले तरी त्याचे गावे होते यथार्थ वटसिद्ध नागेश्वर नागनाथ तरी त्याची काय आहे मोठेपणा विरवया त्याशी वर्षे लोटले 20 तरी झाला असेल स्थूळ देहास तरुणपणे 30 वाढवा टेकला तरी मज कारणे गोचर व्हावे ही इच्छा म्हणे या गावीचे संधान तरुणी संतपर्ण मांडिले हे गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धांनाने सकळ गावीचे पाकवर्जुन केला अर्थ मजगरिता तरी आता असो कैसे आजीचा दिन खरो पोसायशे योजनी स्वचित्तास स्वामी तेथून चालेला परी आणि गजाना पाचारी ती बाळा कारण आपण जावे भोजन करून तू ऐसा का जातोशी ऐशे म्हणून हाती धरती पुन्हा पाकशाळे आणि ती परितून ऐके युगपती गावा माझी संचरे मग कनकधान्याची भिक्षा करीत लोक पुसती जाते वदत की आमच्या नेम भिक्षा रहित अन्नशे नाही ऐशे वधूने सगळ्या लोकात शिक्षण मागून घेत काशी क्षेत्री जाऊन त्वरित भोजनाथे सारी तसे ऐशे रीती एकमास लोटून गेले सहज स्थितीस परी नागनाथ स्वचित्तास विचार करिता झाला म्हणे लोटला एक मास स्वामीनं दिशा मास मग बोलावून ग्रामस्थास पुसता झाला महाराजा म्हणे गावात कोणी येत असतील आहे भिक्षावंत तव ते म्हणते सिद्धनाथ एका तिथं येतो की तो येथीचे तुमच्या अन्न सेवी मागवतो भिक्षांना आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की आम्ही सारितो येथे भोजन म्हणून न मिळे त्या पक्वांना यास्तव कोरडे मागून धान्य नेता ये राजा ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ त्याशी म्हणे नागनाथ मागू येईल जे गावात कराश्रुत लागे त्याशी काही न टाकून श्रुत करावे मज कारण मग मी जाऊन इंग्लानी तवन वचने भोजन घालीन त्याशी तरी आणि एक अर्थ कोरडे अन्न त्या गृहात येईल तव भिक्षित तेचे अन्न वाढावे तेने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा परी न घेत मग तुम्ही येऊन जडखरी श्रुत करा लागी ऐशे 550 न ते सांगितले भाविकास जे कथा काळी कार्य असं ढळणार नाही तर निश्चय ऐशे सांगून सनिध्यान त्याथे दिले व श्री बांधून मग आपुल्या गृही जाऊन वाटपात वैसले तो दत्तात्रेय त्रिसूत भिक्षेशी आले अकस्मात तव ते सिद्धान्न घेऊन येतात सन्मुख येती घालवया म्हणते महाराजा मी तीन आमचे गृहीचे अन्न परी नागरात कृपा करून देतो अन्न मासी तरी त्या भिक्षेत भिक्षा चोज तुम्हा वाढावे धर्मकाज ऐसे बोलून ते सहज श्रुत करा दत्ताशी परम चतुर विचक्षण परीक्षा घेती क्षुद श्रुत करून परी तो दत्तात्रेयाचा अंश ऐकून भिक्षे लागी अतळेना मागे पाऊल तात्काळ ठेवून जाता होय अत्रिनंदन मग त्या फुलेगृहाचे अन्न घेऊन या धावती म्हणते महाराजा जगन्नाथाने अन्न आपणा न वाटे चित्ती प्रसन्न तरी आमचे कष्टाचित्त देऊन विन्मुख होऊ नका जे ऐशे सांगून भिक्षा देते
तो ते नाही प्रांजळ चित्ती मग लगबगे हेर जाती श्रुत करीती नाताशी होता श्रुत मग शीघ्र चपडत्वे येत धावत निकट येत हस्तसंकेते हेर जाविती दयाजी तो ये हस्तसंकेते कोणेने हात्री तुझाचे निकट जाऊन प्रथम खरे कर कवळून चरणी माता डे तसे म्हणे महाराजा राजा युगपती माय तू माऊली दयाळ क्षिती तरी डावलुनी फाडसा प्रति गुप्त कैशी राजलीस मज करून या निडळपण वैनात बहुत काननी ते सांडूनी निष्ठुरपणे जाशी कैसा मो माये मज बाळाची आपुले चोज धावूनिया तपोभोज गेलाशी टाकूनी महाराजा मागे दृष्टी न करता तरी मी सखया तुझं वाचून पडलो आहे गौरवनी मागे लक्ष्मी सूक्ष्म नयनी प्राणकंठी उल्हासे जैसा चातक दृष्टी करून वाटप आहे अंबुद संदन की खरी हरिनी लागुन वाटप आहे बाळस 20 संवत्सर गेला काळ तरी चिंतावनी दाही तळमळ ते शांत करवया जळ तुझे काही दिसेना आपा वेगळी आप मासोळी देवी तव बेटी जीव तळमळी परी माये ओ हृदय कमळी निष्ठुर कैशी साठविले आयशे ऐकून आरंभळत नेत्राश्रू पाद क्षिरित मने अंतर देऊनी माते गेलाशी कैसा महाराजा आयशी वधुनी ग्लानी तवानी पूर लोटवी निज जीवनी मग दत्तात्रेय परीक्षा नयनी अंतराते ओळखिली चित्ती मने प्रांजळवंत तापे तापला आहे नाथ मग मस्तका खाली घालून हात उठविले महाराजे स्नेह प्रेमे स्नेह कवळुनी पाणी हृदय कवळीला प्रेमे करुणी वाम हस्ते कवळुनी मृदुई नेत्राश्रू भूषितसे मग धरुनी शीघ्र हस्त नेत स्वामी कंदात कृपे मोळी ठेवून हस्त करणी मंत्र ओपिला देऊनी स्वमुखे आत्मखोन केला ब्रह्मपारायण पारंपार ज्ञानपण मुळावूनी नाशिले आयशी होता ब्रह्म स्थित कोटी तात्काळ गुरु कृपे पडले दृष्टी जैसे आब्र वितुळता शेवटी सुडलार्क दिस जसे तेवी पाहता दत्त स्वरूप मग उचंबळला आनंद कूप म्हणून बाप पदी मौळी अर्पितसे मग परम प्रिय आनंदाने अंकी घेतला स्नेह घरून करे मुख पुरवाळून मागील कथा निवेदी अयोत्र नारायण ऐशी बातू मही कारण उर्वशी कुशी विधी विर्यान जन्म तुझा होयवा तरी हा ऐसा मूळ कथा मजा तुडले हृदय शोधिता म्हणून वाळा तुझ्या आता सिद्धी कळा ओपिली तरी तुझ भेटी द्यावा कारण इच्छित होते माझे मन परिप्रारब्ध योग्य करून आजी घडून आले बा जे प्रकरण समयोजित लोह चुंबका भेटी होत की समुद्र क्षार ऐक्यवंत न आवडी होतसे त्याची बापा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध युग काठी ऐशी म्हणून हृदय फुटी नाथा लागी तरी तसे मग उभय प्रतापवंत निघतात सांडून ते कांत ग्राम बाहेर निघून त्वरित काशी क्षेत्री चालिले पर्यायी शरीती व्यानाश्रमत्र प्रयोग युवती नाथ बाळी चर्चुनी निघुती गमन दोघे करताती मग पवन वेगाचे गमन करिता वाटे ऐसे गमत उमयंता लवता नेत्रेचे पाता काशी क्षेत्री पातले तेथे काहीशी टेकून क्षण सारीला पुला नित्यनेम भद्रिकेदार चित्ती धरून गमन करिता त्या मार्गे बाळी प्रयोज दिव्यभूती व्यानरूपाची महाशक्ती शेने बद्रिकाश्रमाप्रती जाऊन या पोहोचले संचार करिता शिवाला प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेम आवडी उभवनी पर्वत एकमेका भेटती
या परी उमाकांत श्री दत्तात्रय विचारित दुसरा कोण आहे वृत्य मिळविला सेवेशी ऐसे बोलता अनुसार सुत म्हणे महाराजा नामया नागनाथ अयोत्र प्रतापवंत नवनारायण अवतार ऐसे बोलता उमारमन दत्ताशी म्हणे ऐक वचन याते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिळविका मग अवश्य म्हणून या त्रिसुत राहता झाला षण्मासतेत सांगून सकळ अन्न विद्येप्रत 14 काळा 64 उपरी नागपत्री अस्वस्थी नेऊन केले सकळ सिद्ध साधन उपरी भद्रिकाश्रमी जाऊन तपा लागी वेसविले नाथ दीक्षा तात्काळ देऊन मुन्मनी मुद्रा लिविले कान शैली शिंगी सिद्ध करून नाथ शिंगी ओपिली आसो आयुष्य दीक्षे रूपी 12 वर्षे केले तप मग स्वर्ग दैवत मिळून यामुप वरा लागी दिदले मावदे करुणे दिप्यमान तुष्ट करुणे स्वर्गीचे जन बोळविले स्वस्थाना नाथावर देवण्या यावरे पुढे तो त्रिसुत नागनाथा बोळवित म्हणे वारे महीची तीर्थ संगोपंग करिका तीर्थे हाती मळीन तयाचा मळ सांडती संतजन तस्मात वारे तीर्थाटन संत मिळी करिका मग अवश्य म्हणून यात प्रेमळ वंदू श्री गुरुचे पदकमळ तीर्थे करावया होता वेळ मैवरी संचला आत्री सुत केला गिरणार पर्वती एरीकडे नागनाथ जती तीर्थे करीत नानाक्षिती बालेघाटी पातला तेथे पाहुणी शुद्ध कानन वस्ती शिरायला मनोधर्म परी तो प्रतापी तपी संदना गावोगावी समजला मग अपार लोक येती दर्शना दिवसांदिवस वाढे महिमा मग भक्ती पुरस्काराची वाढली महिमा तुम्ही तिची वस्ती करावी मग अपार धर्म करून वस्तीशी राहिले अपार जन वडवाळ ऐशे ग्राम नाम नागनाथी ठेविले यावरी कोणी गेल्याविषयी मच्छिंद्राला त्या ठायाशी सहज राहता झाला वडवाळाशी नाथ कीर्ती ऐकोनिया म्हणून मच्छिंद्र दर्शना जाता तो मठद्वारे येऊन त्वरित दृढ चालता द्वारात शिष्य कटकाने अटकविले म्हणती नाथ बुवा ऐका वचन पुढे नका करू गमन ना श्री नागनाथा ते सांगून तुम्हा नेऊ दर्शना तयाच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारून येतो की ऐसे मच्छरनाथे ऐकता वचन कोपानळे चढले मन चित्ती म्हणे हा संत जन कैसा रावत दिसतेसे देवदार साधुद्वार मुक्त असावे निरंतर तरी कपटपणीचा संत व्यवहार संग्रहाते न ठेवती तरी येथे आहे बंड जगी भोगावयाचे केले प्रचंड तरी शिक्षा आता दंड दाखवावी येणारा ऐशे क्रोधी चित्ते आणून या शिष्याशी केले ताडन करिता बहुत जन सप्तशत शिष्य धावले ते पाहुण्या मजरनाथ स्पर्श कळा ते प्रेरित तेने झाले महेक्त 700 शिष्य हे सकळी ग महेक्त सकळ होता नाथ मुखवटा ताडन करिता तव ते आरंभळे ते आक्रोशवंत एक आरडा उठला तो एरीकडे मठात सदा ध्याने वरुणी नागनाथ कोलाळ आरडा ऐकूने प्रांजळवंत द्यावरी पातला ध्यान भंगिले कोलेळे करून तेने कोपानळी पेटले मन मग उपरी शीघ्र जाऊन निदृष्टी पाहतसे ते 700 शिष्य मही व्यक्त झाले चलन एकटा तयानात मुखावरी वेदितसे ऐशे नागनाथी पाहून अत्यंत कोपानळाने म्हणे हा नाथ दीक्षेशी तो दिसून परिभ्रष्ट बुद्धी आहे की अति क्षमा दया पूर्ण पाळीजे साधूचे हिची लक्षण स्वप्न माझी तीव्रपण ठेवू नये निदृष्टी तरी आया ते योग्य नाथ पंथा लाविला डाग कोणता साधू होता मांग
उपदेशिले ऐशाशी तरी याते शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरावून ऐशे कोपाचे जलपुन धुनी भस्म कवळिले प्रथम गरुडासुर विद्या बंधना जलपुन स्वर्गी गरुडाचे केले बंधन सकळ नुरे चलन वलन स्वर्गी व्यक्त केला असे मग विभक्त जलपुन शिष्य मुक्त केले मही कारण मुक्त होताची सकळ जन नाथ दृष्टी दडाले ते पाहुणे मत्स्यनाथ म्हणे चूर्ण करावे हे समस्त मग जलपुनी आस्र पर्वत महानग निर्मिला ते तो पर्वत विशाळपणे झाला गगनमंती ते नाथ पाहुणी नयनी शक्रास्त्र जल्पले मग तो शीघ्र पाकशासन अंतराळी वज्र देत सोडून तेने पर्वत झाला चूर्ण मत्स्यनाथ पाहुणी कोपला मग जलपोनी वाताकर्षण शक्र पाडीला मही कारण वज्र काळी विद्या जलपुन वज्रा लागी निवटिले ते पाहुणी अनागनाथ मनी क्षोभला अतिबहुत मग तपो प्रेरक विद्या त्वरित वाताकर्षणावरही टाकिली तेने शक्र सावध होऊन पळू लागला वै करून मने प्रतापी गण दोघे जण आपले काम नसे ते ऐसे म्हणून वय स्थित शक्र स्थाना पळून जात एरीकडे विसरनाथ काय करिता बैजाला मग वासव शक्ती अति दारुण जलपुनी मंत्रप्रयोगाने सिद्ध करून दीप्यमान नागेश बागा पाठविली परी ती शक्ती दारुण सहस्र मित्र तेजे करून पळकाळीचा जैसा अग्न शब्द करीत येतसे शब्द करिता कडकडाट खचुणी परती गिरकबाट जरा कंपे जळाळ वाट सिद्ध वाग हो पातसे श्वापदे पळती रानोरान ते गजान मिळे कोठे ठिकाण पाताळ भुवनी शीश दचकून मूर्धनी ते सरसावी एकच झाला हलकलाळ महीचे जीव रस चराचर सकळ घाबरोनी झाली आडबडाळ क्षेमेत स्थळ पाहती ऐसा पाहुनी महाकांत काय खरी नागनाथ सकळ दैवताचे बंधन विद्येत जलपता झाला महाराजा तेने दैवताचे बंधन समस्त मग धावती स्फुरल्या विद्येत ऐशी झाली गती कुंडित सगळं अस्त्राची मग हेमद्री पर्वत दारुण आश्रयिले महादारुण हेमद्री आश्रय पाहून नाते वासवी शक्ती टाकिली ते पाहुणे मचरणाथ शक्रास्त्र लागे स्थवित परिबंधन झाले सकळ दैवत अस्त्रविद्या फळेना मग नाना श्री प्रयुक्ती जपे परी ते सकळ व्यर्थ जाती मग निशक्त मत्स्यद्र होऊनी जगती स्तब्ध दृष्टी पादशे तो एरीकडे नागनाथ नाना श्री जलपोनी त्वरित पर्वतास्त्र तक्षणात तेथ अस्त्रविद्येशी धावले मग मत्स्यनाथ शेदंशी धावती शतानुशत नाही गणती ते पाहुणी मत्स्यनाथ जाती गरुडास्त्र जेव्हा जलपतसे परिणागनाथे पूर्व प्रकरणी केले होते गरुडबंधन ते मत्स्यनाथ योगपूर्ण व्यर्थ झाला गरुडाश्री मग ते सर्प उन्मत येऊनी खंडिती डंकिती ठाईनाथ तेने मच्छिंद्र आडबडीत प्राण सोडू पादशे मग अंतर काळीचा समय जाणून चित्ती बुद्धी अंतकरण काय वाचा तन्मनन गुरु चरणी स्तवितसे परिकैशरीती ऊर्ध्व शब्द उद्धव गती मने महाराजा कृपामूर्ती या त्रिसुता धावरे मी बाळ लडीवाळ जाण वेष्टील असे सर्पमंदने परी राये तुझ वाचून कोण सोडिल मजाता हे त्रैदेव अवतार खानी मज पाडसाची तो हारणी व्याघ्र बैसला मम प्राणहारणी हे धावणी लगबगे परम संकटी पडलो येथे कैशी निद्रा लागली तू ते सर्व साक्षी असोनी जगाते नेत्र झाकिले मजविषयी
दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द फोडीला अट्टाशे करून नेत्र झाला श्वेतवर्ण मुखवंत काय तसे परे दत्तात्रेय नामे करून बाहे अट्टाशे वचन हे नागनाथ हे शब्द ऐकून शाशंकित होताशे चित्ती म्हणे मम गुरुचे स्मरण हा करतो की मर्थवाचे तरी हा कोणाचा शिष्य याची नाम विचारू जाऊनी मग निकट येऊनी वटशिल नागनाथ पुस्ता झाला स्नेहभरित म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा येरो म्हणे आदेशनाथा नाम मच्छेंद्र तत्वता प्रसन्न करुणी त्रिसुता अनुग्रह घेतला तरी अशी नाथपंथ मूळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ मजर मागे जानेंद्र सबळ दत्तानुग्रही मिळला त्या मागे भरतनाथ शिष्य झाला जगख्यात जोरी अवनी तोपर्यंत चिरंजीव मिळाला त्या मागे रेवनाथ दत्तानुग्रही प्रतापवंत तेने जिंकुनी देव समस्त विप्रवाळे उठविली तरी महाराजा नाथपंत मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सूत ऐसे ऐकून वर्षित नागनाथ मना माझी कळला मग सुपर्णेचे सोडून बंधन गरुडाश्रे की जपे वाचे करुण आयशे होता तात्काळ सुपर्ण मयवरी उतरला उतरून नाग कुळा समस्त होऊनी वैवित तात्काळ विशेषोशुनी त्वरित अदृश्यपणे पावले असं नागकुळ विशेषोशून अदृश्य झाला भय करुण गरुड ही वयंता नमून स्वर्गाप्रती तो गेला एरीकडे नागनाथ मत्स्यचरणी माथाडीवित म्हणे ताता समान वडील व्रात गुरु माझा तोशी मग नेऊनी स्वस्थानाशी बैसविला आपणापाशी गौरवनी उदार मानसी एक मास ठेविला यावरी मच्छेंद्र एके दिवशी बोलता झाला नागनाथाशी तो बंधन द्वारापाशी ठेवली काय म्हणून या भाविक येती दर्शनाते तव शिष्य येऊन देती त्याते तुझ मज कळी याच निमित्ते झाली असे महाराजा यावरी बोले नागनाथ मी असतो सदा ध्यानस्थ जन हे येऊनी अपरमित ध्यान माझे वंगिती म्हणून द्वारे ठेवितो रक्षण उपरी बोले मित्रनंदन नाथे नवे चांगुलपण भूषणिक आपणाशी कोणी जनाते हिन दिन ते पवित्र पावन तरी तो दार अटक पावन विन्मुख मागे जाताती तरी मुक्त दार आता येथून ठेवी जगाचे अकिंचितपण हिरोनिया मनोधर्म रूढ मार्ग बसा वाढावी ऐसे सांगून नागनाथ मच्छेंद्र जाती तीर्थाशी कडे वडवाळाशी काय करी नाथ तो मुक्त धारा फार टाकून मग दर्शना येत्या फार जन नाना जनाच्या किंचित पण पिटोली जाय जगतात ऐसे असता कोणी एके दिवशी सांगून संत शिष्य होता त्याशी त्याची श्री पुण्यराशी मृत्यू पावली मठात ते पाहुणे वर्षितनाथ उठविते तयाचे काते ते बोबाट वडवाळ गावात घरोघरी संचारला मग जयाचे घरी होत मृत्यू आणून टाकीते मठप्रेत आणून नागनाथ सन्ना गाडी तयाच्या ऐशी होता एक बहुत दिवस संकट पडले यमधर्मास मग तो जाऊन सत्यलोकास विधी लागी निवेदी मग तो मूर्तिमंत चतुरानन वडवाळात शीघ्र येऊन श्रीनाथा स्तव करून राहिले त्या कर्म या परिसा शिष्य त्याते सिद्ध कळा लादली नावाते ते जगामाजी प्रसिद्धवंत सिद्ध नामी विरले चांगोल सिद्ध धर्मसिद्ध देवसिद्ध भौमसिद्ध देवसिद्ध भौमसिद्ध कोकिळ सिद्ध सुधार सचक्षुद्ध
आयशी नवसिद्धा मादारी विद्या उपिली कवित्व साबरी देव जिंकुनी सत्वरी विद्यावरू मिरविले 52 वीराचे करुणे सिंचन केल्या साबरी विद्या स्वाधीन ते साबरी विद्या कवित्व रत्न नवसिद्धात मिरवती 1 कोटी 1 लक्ष नागनाथाची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्य दक्ष पीडाकारक नव्हे ती धावरे सांडूक उसन टिके किरळ ही नैम रुचिक सर्प विशारण ऐशी विद्या परोपकारी असो ऐशी विद्या साबरी कवितक नवी प्रगट केली जगात यावरी दिवस लोटले बहुत कथा वर्तली प्राची समाधी योग उरला शेवट ते उदतीत बहिर भट आणि रमाजी भट सुभट हेमकारक उदोले तरी या कथा पूर्ण भागात उदोलो भाविक कथामृत या परीचे पंडिनाथ श्रवण करावे श्रोते हो दोंडी सुदन रारी मालो संत कृपेशी अवधान विद्ये सावकाशी श्रोते तुम्ही अवधारा स्वस्ती श्री भक्ती कदा संमत गोरक्षिका युगमगार सदा परिशुद्ध भाऊ चतुरा 37 अध्याय गुण पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।